संदेश क्रमांक 3 या संदेशात स्वामी असे सांगतात की सद्गुरूचा आदर कर आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्या. या संदेशात स्वामी असे सांगतात की आध्यात्मिक मार्गावर चालताना योग्य गुरूचे मार्गदर्शन आवश्यक आहे. जेव्हा योग्य मार्गदर्शक भेटेल तेव्हा त्याच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान आणि उपदेश घेण्याचा प्रयत्न करा. संदेश क्रमांक 4 मन शुद्ध ठेवा. या संदेशात स्वामी असे सांगतात की आपल्या शरीराची बाह्य पवित्रता राखण्यासोबतच आपले मन देखील शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचार जोपास. संदेश क्रमांक 5 आत्मज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करा. या संदेशात स्वामी असे सांगतात की पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. जे ज्ञान मिळाले आहे त्याच्या जीवनात उपयोग करा आणि आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रालाही हे संदेश कळले पाहिजे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे 4 संदेश तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही स्वामीचे महत्त्वाचे संदेश बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, स्वामी असे सांगतात की आपण आपल्या जीवनात कसे वागावे व स्वामींनी दिलेल्या संदेशावर चालावे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, स्वामी असे सांगतात की कर्म करा, फाची अपेक्षा करू नका. स्वामी या संदेशात असे सांगतात की नेहमी कर्म करा, फाची अपेक्षा करू नका व आपले काम आपण प्रामाणिकपणे करत राहावे. चांगले काम केल्यास आपोआप मिळते. संदेश क्रमांक 2 प्रामाणिकपणे उपजीविका करा. स्वामी या संदेशात असे सांगतात की कष्ट करून प्रामाणिकपणे आपले जीवन जगा. वाईट मार्गाने धन मिळवण्यापेक्षा कष्टाने मिळवलेले धन नेहमी सुख देते.